एक चांगला स्टार आम्हाला मिळाला. त्यामुळं हे आप्पांचं यश आहे आणि आज त्यांच्या बरोबरी त्यांची काम करणारी मोठी फळी आहे. आणि आज सासवडमध्ये इतकं मोठं मैदान आहे ही या तालुक्यासाठी पुढे किंवा या गावाच्या क्रीडा संस्कृतीसाठी चांगली बाब राहील. दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू इथे पाठवून द्या. आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्टेजवरती उपस्थित आहेत. विशेष म्हणजे पारदर्शकता या खेळात राहावी आणि मुलांना चांगलं क्रिकेट खेळता यावं यासाठी या स्पर्धेचं चांगलं आयोजन तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतंय. आणि पहिल्या 2 मॅच आपण 6 ओव्हरच्या कव्हर करतो. त्यानंतर आपलं शेड्यूल 5 ओव्हरवरती होतं कारण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होत आहे. आज 8 तारीख आहे. 7 जून नंतर पाऊस सांगितला होता. 8 तारीख आहे आज आणि होप की आज पाऊस येणार नाही आणि दुपारनंतर थोडंसं वातावरण बदलतं. त्यामुळं दुपारपर्यंत अगदी चांगल्या मॅच आपल्याला कव्हर करून घ्यायच्यात. यानंतर मॅच होईल पहिल्या सामन्यातील पराभूत होणारी टीम या मॅचमध्ये पराभूत होणाऱ्या संघाबरोबरीत हा तिसरा सामना आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहे. जर आपल्या अतिरिक्त खेळाडू असतील तर इकडे पाठवून द्या जेणेकरून पुढे आपल्याला काही गोष्टी सोप्या जातील. नसतील तर आतमधून नावं सांगा. बट जर असतील तर पाठवून द्या. आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांनी सांगितलंय कंपल्सरी आपला 12वा खेळाडू असावा. तर बेल्लेस आलाय आणि त्याबरोबरीत आव्हाळवाडीचे सुद्धा 12th मॅन हे आमच्या बरोबरीत जॉईन झालेले आहेत. दोन्ही टीमचे 12th मॅन इथे आमच्या बरोबरीत आहेत आणि खेळ सुरू करतोय आम्ही. पंच आतमध्ये दाखल होतील आणि खेळाची सुरुवात आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. पंच मैदानावरती येतील आणि लगेच मॅच सुरू होईल. चला या मार्कवरती भैया आतमध्ये येत आहेत आणि खेळाची सुरुवात होणार आहे. 6 षटकांचा सामना. आज क्रिकेट इंडस्ट्रीतले इट्स अ वास्ट इंडस्ट्री. ग्रामीण भागातील मुलांना आज प्लॅटफॉर्म मोठे तयार आहेत. विषय म्हणजे ग्रामीण भाग आणि गाववाईज क्रिकेटला आज वलय जास्त आहे. त्यामुळे ओपनपेक्षा आज ग्रामीण भागाकडे प्रेक्षक जास्त वळला आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना संधी उपलब्ध जास्त झालेल्या आहेत. आज सासवड मैदानावरती आपण आहोत आणि सासवडची एक मोठी नामांकित टुर्नामेंट तुम्ही खेळण्यासाठी आलात. गाववाईज फॉर्मॅटमधून तुम्ही खेळताय आणि गाववाईजसाठीच क्रिकेट आहे. गावासाठी हृदय प्रत्येकाचं धडधडत आहे. चालू करा मॅच. मुख्य पंतांनी कॉल केलाय. लेट्स प्लेची घोषणा आहे आणि डाव सुरू होईल. सागर भालेराव. पहिला बॉल अजित कड विरुद्ध दिशेने बॉल. अपील मोठा आहे मात्र बॉल लागला कुठे हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण अजित कड अगेन्स्ट आपण पाहतो पहिल्या बॉलवरती अपील आहे. ऑन स्ट्राईक एंडला आपण बघितलं अजित कडच्या अगेन्स्ट आपल्याला ती अपील बघायला मिळाली. अजित कड हा प्युअर ऑलराऊंडर आहे. विशेष म्हणजे तुम्ही त्याला जास्त कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळताना नाही बघितलं. मात्र हा अजित कड कमर्शियल लेवलच्या टेनिस बॉल क्रिकेटपट्टूंच्या दर्जाचा खेळाडू आहे. त्याचा दर्जा मोठा आहे आणि टेनिस बॉल इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. एकदा तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल कारण कुठेही मनात शंका नाही ठेवायची. तर तिसऱ्या पंचांकडून एकदा चेक केलं जाईल की बॉल जाताना ट्रॅव्हल होताना बॉल लागला कुठे. शरीरावरती लागलाय बॅटवरती लागलाय का हे तिसऱ्या पंचांकडून एकदा चेक केलं जात आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांचा डिसिजन हा कायम ठेवला जाईल. डिसिजन पेंडिंग. मोठी मॅच आहे कारण 2 अशा टीम्स आहेत ज्या गेल्या अनेक वर्ष कमर्शियल लेवलचं क्रिकेट खेळत आहेत. विषय म्हणजे आव्हाळवाडीचा संघ आता अलीकडे व्यावसायिक गटामध्ये वळलेला आहे. मात्र या संघानं कमी वेळेत आपली टीम एक मोठ्या उंचीवरती नेलेली आहे. कमी वेळेत या संघानं एक महासत्ता बनवण्याच्या दिशेनं मार्गस्थ हा संघ झालेला आहे. तर जुन्नरजी बेल्लेचा संघ अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आहे. या संघाचा मात्र अजेंडा सेट आहे. गेल्या अनेक वर्ष अज्जू बेपारेनी टीम क्रिकेटमध्ये ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे कमर्शियल लेवलमधल्या 2 कमर्शियल लेवलचे क्रिकेटपटू भिडतात ना त्यावेळेस मजा येते त्या मॅचमध्ये. आणि अजित कड हा मोठा खेळाडू आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय आहे हे मॅटर करेल. आणि विजय पप्पू आव्हाळे यांचं योगदान या संघाच्या पाठीमागे मोठं आहे. आज ही टीम तयार झाली आहे मोठी झाली आहे. या टीमचा दबदबा तयार करेल महाराष्ट्रात आज या संघाचं नाव होतं. या पाठीमागे संघ मालकांचं योगदान मोठं आहे आणि विशेष म्हणजे संघ मालक स्वतः टीम पाठीमागे उभे असतात आणि या खेळाडूंवरती त्यांची माया कायम बघितली. त्यामुळे परमनंट संघ मालक आहे
आणि ते इथे आमच्या बरोबरीत आज या मैदानावरती सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही या स्पर्धेत स्वागत करू. डिसिजन बघायचं आहे तिसऱ्या पंचांचा, व्यवस्थित चेक केला जाईल कारण बॉलचा अँगल आहे, जो अँगल बॉल पडल्यानंतर बॉल कुठे लागतोय. कारण अजित कड विरुद्ध अपील होती आणि पहिल्याच चेंडूवरती ती मोठी अपील आहे. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा डिसिजन नॉट आउट आपण आलाय. पहिल्या बॉलवरती मला वाटतं विरुद्ध दिशेने जाण्याच्या प्रयत्नात होता अजित कड, मात्र डॉट बॉल राहील. पहिल्या बॉलला कोणतीही धाव नसणार आहे आणि पहिला बॉल निर्धाव आहे. सागर भालेराव पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय पुढे. बॉलिंग मार्कवरती सागर भालेरावची ताकद मोठी राहते कारण टीमसाठी महत्वाची षटकं आणि परफेक्ट ब्लॉक होल्ड डिलिव्हरी लॉक करतो प्रतिस्पर्ध्याच्या बॅटरला. ही ताकद आहे सागर भालेरावची. बॉल यावेळेस अजित कडसाठी पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस द लाईन का कव्हर कदाचित तो पुढे यायचा होता, मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा श्रेष्ठरक्षकाच्या हातावरती जाऊन थांबतोय. डॉट बॉलची सांगता. प्रीमियर लीग आहे तुमच्यासाठी आज, त्यामुळं ते प्रीमियर लीगचं सुरक्षा कव्हरचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळेल, त्यामुळं तो एक फायदा राहणार आहे. बॉल यावेळेस सरळ बॅटनं आपण पाहतोय मिड ऑन क्लिअर करत लॉग ऑनला टाकून दिलेला चेंडू आणि ह्या बॉल वरती धावा येतील त्या 6. तिसऱ्या चेंडूवरती खातं उघडतोय संघ आव्हाडवाडी 11. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूची वाट बघावी लागली जिकडे धावा येतील आणि धावा आल्या त्या 6 आल्या. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं खातं ओपन होत असताना अजित कडनं वैयक्तिक आणि आपल्या टीमचं खातं ओपन करत धावपलकीचा सिलसिला चालू केलाय. फुलर लेनचा हा चेंडू मिड ऑन पुढे बॅक टू द बॉलर आपण पाहतो. थोडासा हा चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला आणि एक सिंगल तिकडे प्राप्त होईल. गुड रन. एका सिंगलच्या मदतीनं धावत संख्या 7 वरती आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक आहे. टफ विकेट आहे. थोडासा पाऊस 2 दिवसापूर्वी पडलाय, त्यामुळे कदाचित विकेट थोडंसं ओला असावं. मग हे विकेट ओला असल्यामुळे धावपलक पुढे जास्त दिसेल, चेंडू थांबून येतील की थोडेसे गतीत येतील, या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळं खेळपट्टी हा कोणत्याही मैदानाचा खेळपट्टी आत्मा असते. बाळासाठी आपण पाहतोय हा चेंडू पहिल्या स्लिपमध्ये हा बॉल कव्हर करण्याच्या प्रयत्नात होते. पुन्हा एकदा एक सिंगल तिकडे प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीनं धावत संख्या 8 वरती असणार आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक समाप्तीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. धावत संख्या जर बघितली तर ती 8 वरती पुणे उभी आहे. एकेरी अंकामध्ये आतापर्यंत आव्हाडवाडी तर पुन्हा एकदा अजित. कव्हरमध्ये खेळलेला हा चेंडू टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिशला, बॉल मात्र कव्हर सीमारेषा क्लिअर करून जाईल. सरळ सीमारेषा पार. धावा येतील त्या 4. या चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 1 ची समाप्ती आतमध्ये होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या जाऊन थांबली ती 12 धावा. पॉवर प्लेचं पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं आतमध्ये 12 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. बाळा आवळीची बॅटिंग मॅटर करेल कारण तुम्ही बघा या खेळाडूचा स्ट्राईक रेट जर तुम्ही क्रिक हिरोजवरती त्याचा प्रोफाईल जर सर्च केलं ना तर तुम्हाला त्याचा स्ट्राईक रेट चेक करता येईल. विशेष म्हणजे कमी चेंडूमध्ये जास्त धावा, दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती हमखास मोठा फटका खेळणारा खेळाडू आहे. आणि कोणता बॉलर त्याच्या पुढे हे त्याला जास्त मॅटर करत नाही, त्याला त्याचा स्वाभाविक खेळ खेळताना आपण बाळाला कायम बघतो. आज तो समोर सलामीसाठी आलाय. बरोबरीत अजित कड हा मात्र अभ्यासू क्रिकेटपटू आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढे येतो. तर आज सुमित भंडारी तुमच्या पुढे बाळा. सुमित भंडारीची क्रिकेट कारकीर्द मोठी आहे. गेले अनेक वर्ष नारायणगावसाठी क्रिकेट, जुन्नरसाठी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. बेल्लेसाठी गेले अनेक वर्ष त्याची क्रिकेटसाठी गुंतवणूक मोठी आहे आणि टेनिस बॉल इंडस्ट्रीमधला हा जुना जाणता खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष विशेष म्हणजे की प्रोफेशनल ओपन टेनिस बॉल क्रिकेटमधला मोठा खेळाडू आहे. आज तो याचं गाववाईज फॉर्मॅटमधून बेल्लेसाठी गेले अनेक वर्ष क्रिकेटसाठी पुढे आहे आणि आज गावासाठी क्रिकेटसाठी सुद्धा त्याचं योगदान मोठं आहे असं आपण पाहतोय. सुमित भंडारे बॉलिंग मार्कवरती फुल टॉस टाकलाय, मात्र बॅटच्या स्टिकरला बॉल लागला होता. स्क्वेअर लेग डाऊन द बॉल. फुल टॉस बॅटवरती मॅटर असा तो प्रॉपर टायमिंग नाही झाला आणि मोठा धक्का. या मॅच मध्ये झंकार बाळाचा दिसणार नाही. सुमित भंडारीला पहिलं यश प्राप्त होत आहे. 12 वरती पहिला खेळाडू बाद होऊन माघारी जाईल. हिरवगार मैदान आहे. तुम्ही बघाल एकाच एंड कडून आपण ही मॅच कव्हर करतोय, ही संपूर्ण प्रतियोगिता कव्हर करतोय आणि विशेष म्हणजे की राईट हँड बॅटरला वारा वाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये वाऱ्याचा इफेक्ट होतो हे आपल्याला कायम पहिल्यापासून माहीत आहे. आणि आज या खेळपट्टीचा या मैदानाचा अभ्यास केला, ह्या एंडकडून अभ्यास केला तर राईट हँड बॅटरला वारा जास्त अनुसरून वाहतोय. त्यामुळे उजव्या हाताच्या खेळाडूंचा फलंदाजांचा दबदबा दिसेल या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये बाळा बाद झालाय.
न्यू बॅटर आपण पाहाल नितीन मांढरे. आवळवाडीकडून नितीन येतील न्यू बॅटर. षटक क्रमांक दुसरं, हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि 6 षटकांची मॅच टीम तुम्ही फेस करताय. लक्षात घ्या, तुम्हाला पहिली मॅच जिंकल्यानंतर सरळ आज चौथा सामना खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळं यानंतर लुझरचा खेळ आहे. तर सुमित भंडारे, नितीन मांढरे अक्रॉस दी लाईन गेले थोडेसे. अलॉंग दी कार्पेट बॉल आहे आणि फाईन लेग मध्ये खेळलेला हा चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार आहे. 4 रन. नितीन मांढरेचा सुद्धा प्रवास आव्हाळवाडी संघाकडून महत्वाचा राहिला आहे, कारण त्याची बॅटिंग त्याची बॉलिंग आव्हाळवाडी संघाचं दोन्ही डिपार्टमेंट त्याने सांभाळलंय आणि आता त्याला 3 नंबरवरती बॅटिंगसाठी पुढे आणण्याचं काम केलंय. 71,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. आणि यंगस्टर्स आमचे सगळे आयोजक, युवा आयोजक आहेत ज्यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडलेली आहे आणि गाववाईज फॉर्मॅटमधून आपण पाहतो ठिकाणी या टीम या स्पर्धेसाठी पुढे. गावासाठी हृदय धडधडतं. पुणे शिरूर आपण पाहतो, अर्थात हवेलीतला संघ आहे. बॉल ह्या वेळेस हलकं अपेल. आकी बेपाने त्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय ग्लव्स परिधान करून तयार असणारा खेळाडू आहे आकिब बेपारी. अज्जू बेपारी ही भावांची जोडी आपण कायम या संघासाठी खेळताना बघितले. सागर भालेराव, सुमित भंडारे बरोबरीत आपण पाहतो की यावेळेस काही चेंजेस आहे. गणेश सरांना तुम्ही या टीमसाठी खेळताना बघताय, त्यामुळं अनेक चेंजेस घेऊन आज टीम पेलले. पॉइंटमध्ये हा चेंडू थोडासा बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक समोर आहे, कलेक्शन उत्तम राहिलं. एकच सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. नितीन मांढरेला एक धाव तिकडे प्राप्त होणार आहे. हल्लीचं क्रिकेट बदललंय. क्रिकेट कसं बदललंय? क्रिकेट तोच आहे, फक्त खेळण्याच्या पद्धती बदलल्यात. पूर्वीचं क्रिकेट आपल्याला संयम द्यायचं, शांतता द्यायचं, काही वेळ थांबायला शिकवायचं. हल्लीचं क्रिकेट मात्र तसं नाही. आज फार तर फार तुम्हाला या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांनी 6 ओव्हरच्या मॅच खेळायला दिल्यात, म्हणजे ही मोठी गोष्ट आहे, कारण हल्ली 6 ओव्हरच्या मॅच सुद्धा राहिल्या नाहीत. 5 ओव्हरच्या मॅच फार तर फार तुम्हाला खेळता मिळतील. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला तुमचं स्किल दाखवावं लागतं, इतकं फास्ट क्रिकेट आहे. अजुबे फारे फटका फसलाय का जितकडचा? ही मोठी विकेट असू शकते. सुमित भंडारीच्या अगेन्स्ट तुम्ही चाल चलण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सुमित भंडारीनं फसवलंय आणि तो फसवलेला खेळाडू हा साधा सुद्धा मामूली खेळाडू नाही. अजित मध्ये धावत संख्या मात्र स्थिर आहे. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर शुभम हरपळे आपण पाहतो पुढे. ज्यावेळेस आपल्याला प्रतिस्पर्धा बरोबरीत लढायचं ना टीम, विशेष म्हणजे एक लक्षात घ्या की आपण प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करावा. आपल्याला माहित आहे 4 षटकं पुढे महत्वाची येणार आहेत. 4 गोलंदाज कोणते असतील, त्यांना आपल्याला किती धावा घ्यायच्यात, या गोष्टींचा अभ्यास असावा. सुमित भंडारीला माहित आहे बॅटिंग ऑर्डर प्रतिस्पर्ध्याची कशी आहे, मग आपल्याला बॅटिंग टीम मधलं टार्गेट कोणाला करायचंय, हा अभ्यास खूप महत्वाचा असतो. कारण युद्धाचा पहिला नियम काय सांगतो, ज्याच्यासोबत लढायचं आहे ना त्याचा पूर्ण परिचय असावा. आव्हाळवाडी टीमला माहित आहे सुमित भंडारी 2 षटकं हमखास टाकेल. सागर भालेराव पहिले षटक घेऊन येतो, मग कोणत्या गोलंदाजाला किती टार्गेट द्यायचं, किती टार्गेट करायचं, या गोष्टीचा अभ्यास असावा. प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट असतात, प्रत्येकाचे वीक पॉइंट असतात. या खेळामध्ये तुम्हाला वाटतं तितका सोपा तुम्ही सहज पद्धतीने नाही जिंकू शकत. यासाठी अभ्यासच करावा लागतो. 2 षटकं संपली, पॉवर प्ले संपलाय. भैया काकडे सरांनी सांगितलं मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं संपली आणि 2 पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 2 गडी बाद आहे आव्हाळवाडी. धावपलकेवरती 18 आपण बनवलेले आहेत. 18 धावा धावपलकेवरती 2 षटकांचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू होणार आहे. आज ग्रामीण भागामध्ये या खेळाचं वाढतं बले आपल्याला माहीत आहे. विशेष म्हणजे की ग्रामीण भागामध्ये आज या प्रेक्षकांची संख्या ह्या खेळाडूवरती प्रेम करणारी मोठी दिसते. एक गोष्ट आम्ही कायम सांगतो, हा खेळ प्रत्येकाला टीव्हीवरती बघायला आवडतो, आज मैदानावरती येऊन खेळायला आवडतो. आज लाखो करोडो भारतीयांचा हा श्वास आहे. माझाही श्वास तोच आहे, कारण मी त्यातलाच एक आहे. आणि आज हे क्रिकेट तुम्हाला डेव्हलप होताना बघायला मिळतंय, मोठं होताना बघायला मिळतंय. आज मोठ्या प्रतियोगिता टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आहेत. सागर भालेराव बॉलिंग मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन पुन्हा एकदा येतील. मॅच महत्वाची, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात देऊन आता इथून पुढे खेळायचंय. आणि आज तुम्हाला प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच आहे, त्यामुळे लढाई विचारांनी आणि विचारपूर्वकच करावी लागणार आहे. लक्षात ठेवा, सोन्याच्या पेल्यातून विष प्याल्यानं मृत्यू टळत नाही. त्यामुळं आज तुम्हाला कशा पद्धतीने इथे पुढे जायचंय, डोक्याचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. परिस्थिती कधीही बदलू शकते, मात्र ती बदलवण्याची ताकद आणि विरोधात गेलेली परिस्थितीला सुद्धा ठामपणे सामोरं जाण्याची ताकद आज तुमच्या मनगटामध्ये असावी. आणि या दोन्ही टीमचा इतिहास मोठा आहे, कारण या दोन्ही टीमनं क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार केलेला आहे. ड्रीम्स बिकम रियालिटी वेन थॉट्स बिकम ॲक्शन. आणि आज ती ॲक्शन दोन्ही टीमकडून बघायची आहे.
सागर भालेरावचं तिसऱ्या क्रमांकाचं षटक. आतापर्यंत शांततापूर्व वातावरणामध्ये आपण पाहतो ही मॅच आहे. कुठेही गडबड गोंधळ नाही. बॅटचा टॉप एज आहे. यष्टिरक्षक आकी बेपारीचे हे सेफ हँड आहेत आणि ही प्राइजलेस विकेट आहे. कारण या मॅच मध्ये शुभम हरपळे बरोबरीत नितीन मांढरे एक चांगली भागीदारी तयार करू शकला असता. मात्र नितीन मांढरेला सुद्धा मैदानातून माघारी फिरावं लागतंय. टॉस जिंकला टीम. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन आहे आपल्याकडून आणि अशा विकेट जर आपण प्रतिस्पर्ध्याला देत राहिला तर मग काही गोष्टी आपल्यासाठी कठीण राहतील. सिद्धार्थ न्यू बॅटर आतमध्ये. सिद्धार्थ आव्हाळे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला एक टार्गेट आपण निश्चित केलं आहे आणि त्या टार्गेटच्या दिशेने तुम्हाला जायचं आहे. हा 6 षटकांचा प्रवास तुम्ही करणार आहात. पु ल देशपांडे असं म्हणतात तुम्ही बघा की प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. धावपलकेवरती 19च आहे. 18 होत्या 2 ओव्हरमध्ये इकडे एकच आली. आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रोहन भाऊ मेहत्रे इथे आमच्या बरोबरीत आहे. रोहन भाऊ मेहत्रे यांची संकल्पना आहे आज प्रामाणिक प्रयत्न. आज त्यांनी या स्पर्धेमधून तुम्ही बघताय मुलांमधील असणाऱ्या कलागुणांचा सन्मान रोहन भाऊ मेहत्रेंच्या माध्यमातून आहे. सिद्धार्थ चुकीचा फटका निवडलाय आपण आणि या चुकीच्या फटका निवडल्या कारणास्तव आपल्याला शून्यावरती थांबावं लागतंय. आपले महत्वाचे खेळाडू बाद झालेत आणि मिडल ऑर्डर वरती आता जबाबदारी असताना सिद्धार्थनं एक चुकीचा फटका तिकडे निवडला आणि आपली विकेट प्रतिस्पर्ध्याला बहाल केलेली आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय विकास भाऊ सातव हे न्यू बॅटर मैदानावरती दाखल होणार आहेत. प्रवासाबद्दल आपण चर्चा करत होतो. प्रवास म्हणजे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त जात नाही तर स्वतःला नव्यानं भेटणं असतं आणि प्रवास हा कधी रस्त्यांचा असतो कधी मनाच्या कोपऱ्यांचा असतो. प्रवास आणि त्या प्रवासात महत्वाचं असतं ते ध्येयापेक्षा तिथे पोहोचताना मिळवलेलं अनुभव आणि समृद्ध करणारे शहाणपण. हे समृद्ध करणारे शहाणपण तुम्हाला आज इथे बघावं लागणार आहे. कारण आता काय गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला फॉलो करायच्यात हा विचार महत्वाचा टीम. कारण पायवाटा संपल्या तरी प्रवासाच्या खुणा मनात कायम कोरल्या जातात. विकास भाऊ सातव जे ऑन स्ट्राइक हेनला विरुद्ध दिशेने हा फटका शॉट अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून बॉल निघालाय आणि ही आपण पाहतो बाउंड्री ही प्रेशर कमी करणारी ठरेल. 4 धावा या चेंडूवरती येतील. या चौकाराच्या मदतीने धावा संख्या वाढेल. षटक क्रमांक 3चा खेळ. विकास भाऊ पहिल्याच बॉल आपण पाहतो विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिसले आणि बॉल वरती धावा 4 आलेत. या चौकाराच्या मदतीने धावा संख्या 23 वरती आता जाऊन थांबणार आहे. 23 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3चा खेळ. 23 धावांचा आकडा धावपलकेवरती. बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलेला दिसलाय. सागर शोधता चेंडू खाली. चौकार आला मात्र चौकाराच्या पुढे लगेच आपण पाहतो ठिकाणी एका मोठ्या विकेटचं पतन आहे आणि या बरोबरीत धक्का मोठा टीमला. अर्धा संघ आवाळवाडी संघ अर्धा संघ आपला कोसळलाय. 5 धक्के आणि धावा संख्या 23 वरती स्थिर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 खेळाडू बाद आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावांचा आकडा धावपलकेवरती आहे. पहिली मॅच महत्वाची आहे कारण पहिला सामना जिंकल्यानंतर तुम्हाला पुढे जास्त सामने लागोपाठ खेळावे लागत नाहीत किंवा मग तिकडे तुम्हाला थोडा ब्रेक मिळतो. मात्र यदा कदाचित पहिला सामना जर तुम्ही लॉस झाला तर तुम्हाला यानंतर तर लगेच मॅच खेळायचे. मात्र पुढे मग तुम्हाला लागोपाठ मॅच येतील. आणि रोहन भाऊंनी इकडे सुरक्षा कवच तुम्हाला प्रीमियर लीगचं दिलंय. या स्पर्धेतलं एक ॲडव्हान्टेज भाऊने सांगितलंय की तुम्ही एक मॅच जिंकला म्हणजे तुम्ही लगेच बक्षिसात जाता का तर नाही आणि एक मॅच तुम्ही पराभूत ठरला तर तुम्ही लगेच या स्पर्धेतून घरी जाता का तर असंही नाही. त्यामुळे या स्पर्धेत तुम्हाला प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच आहे. हे जग हारणाऱ्याला कधी दुसरी संधी देत नाही. मात्र रोहन भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला दुसरी संधी दिली आणि हल्ली संधी स्वतःच्या कार्यातून तयार करावी लागते. टीम 5 ओव्हरमध्ये 23 आहेत. विकास आलेत आतमध्ये. बॉल सुमित भंडारी बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिल्या बॉलवरती दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात जातील. शुभम हरपळे धावला आणि 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. सुमित भंडारी तो स्पेल आपण सांगितलं होतं. सागर भालेराव 2 षटकं टाकतील. सुमित भंडारी 2 षटकं टाकणार हे हमखास ठरलेलं आहे कारण हे टीमचे 2 बुरुंज आहेत. बॉलिंग डिपार्टमेंट यांच्या खांद्यावरती आहे.
आणि अशा पद्धतीने आपण पाहतो की त्यांच्याकडून चेंडू टाकून घेतले जातात. हा बॉल विरुद्ध दिशेने आपण पाहतो या ठिकाणी हा चेंडू अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात. ही मोठी टुर्नामेंट आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी एवढ्या कमी वेळेमध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. आज इथे आमचे गौरव समगीर आपल्या बरोबरीत या स्पर्धेचे आयोजन करत असताना आणि ज्यांनी या स्पर्धेची जी रूपरेषा आखलेली आहे, शॉर्ट अँड स्वीट ही शृंखला कशी खेळवता येईल. तुम्ही बघा 4 संघांना एकत्रित आणणं, 6 मॅचचं शेड्यूल, इट्स अ बेस्ट शेड्यूल. कारण 4 गावं एकत्रित आहेत, लीग फॉर्मॅट खेळणं हाच फॉर्म्युला अलीकडे तुम्ही बघा हा गाववाईज क्रिकेटसाठी महत्त्वाचा ठरतो आणि गौरव समगीर यांचा निर्णय आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत उत्तम ठरलाय. 4 टीम बोलवत 6 मॅचचं शेड्यूल फिक्स करणं ही स्पर्धा अर्थात निश्चित मोठी होईल या गोष्टीमुळे. आणि हा फॉर्म्युला तुम्ही बघत असताना काल 4 संघ खेळले आणि खूप चांगल्या पद्धतीच्या 6 मॅचेस. आजही तुम्ही बघताय 4 टीम कव्हर पॉइंट डाऊन द बॉल आणि विकेटचं पतन. आणि या विकेट बरोबरीत आपण पाहतो 6वा धक्का टीम आवळवाडी संघाला. कोणताही खेळाडू जास्त वेळ नाही थांबला, विकेट सातत्यानं जात राहिले आणि ही आतापर्यंत आवळवाडी टीमसाठी थोडीशी डोकेदुखी राहिली. एक वाक्य क्लार मार्क्स आम्ही कायम सांगतो, क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा ते लागू होतं की तुम्हाला सगळ्या समस्यातून जर सुटायचं असेल ना तर थोडंसं थांबावं लागतं. युअर पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ युअर ॲक्शन्स आणि युअर पेशन्स इज ऑल्सो डेस्टिनेशन इज ऑल्सो डिमांड. डिमांड काय करतं तर ते पेशन. आपका धैर्य आपकी ताकद है. धावसंख्या धावपलकीवरती तुम्ही बघाल 26 वरती आहे. 26 न्यू बॅट अँडी अनिल पोपळे हे नवीन फलंदाज आलेत. 26 आतापर्यंत आहेत. 26 ऑन बोर्ड. 26 धावांचा आकडा धावपलकीवरती. आता इथून पुढे आपल्याला भागीदारी तयार करावी लागणार आहे. अँडी एक गोष्ट तुम्ही बघा, 1983चा वर्ल्ड कप तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. कमी धावपलकीमध्ये आपल्याला लढायचं होतं. कॅप्टननं एक सांगितलं होतं, ठीक आहे विजयापुरता विजय प्राप्त करेन इतका या धावपलक जरी नसला ना तरी आपल्याकडे लढण्यापुरता धावपलक आहे. आपण या धावपलकीमध्ये लढू. विजयाची गॅरंटी देणारा धावपलक जरी आपल्याकडे नसला तरी आपल्याला लढण्यापुरता धावपलक आहे. आणि आता आवळवाडीला ते काम करायचं आहे की कमीत कमी लढण्यापुरता धावपलक. इट्स अ फायटिंग टोटल. 6 ओव्हरमध्ये 60-65 पर्यंत तरी पोहोचण्याचं काम करावं लागेल. 50-55 आणि आतापर्यंत 6 खेळाडू बाद झालेत. 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वेल बॉलिंग आपण पाहतो आतापर्यंत. सुमित भंडारीनं फसवलाय का पुन्हा एक. आजू बेपारीचा कॉट आणि या बरोबरीत 7वा धक्का. मैदानातून माघारी खेळाडू शुभम हरपळेला सुद्धा जड अंतकरणानं का होईना हे मैदान सोडावं लागतंय. काय नॉक टाकलाय सागर भालेरावनं सुमित भंडारीनं. प्रतिस्पर्धेला अक्षरशः त्यांनी खिंडीमध्ये रोखून टाकलंय, रोखून ठेवलाय, थांबून ठेवलाय, पायात बेड्या ठोकण्याचं काम केलंय. 7वा खेळाडू बाद होऊन माघारी गेलाय. 4 षटकांचा खेळ संपला. 5व्या क्रमांकाचा षटक सुरू होतोय. बॉलिंग मार्क वरती अज्जू पेपारी. न्यू बॅटर बघायचं मध्ये. न्यू बॅटर साईनाथ. साईनाथ आपण पाहतोय 5वं षटक चालू होतोय. अज्जू बेपारी बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय घटना घडते. झेल झालाय आणि अनिल पोपळे मैदानातून माघारी.
न्यू बॅटर आपण पाहाल महादेव. पहिल्या बॉलवरती विकेट. 8 खेळाडू बाद, 27 धावा धावपलकीवरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. पुरेपूर 8 खेळाडू लॉक करून टाकण्याचं काम अज्जू पेपाने. पहिल्याच बॉलवरती कॉटन बोल्डला आपण पाहतो पुढे सामोरा गेला आणि अँडी बाद होऊन माघारी फिरले. एक धाव, एक सिंगल आपण पाहतो या चेंडूवरती. एका सिंगल धावेच्या मदतीनं 28 4.2चा खेळ टाकून झालाय. 4.2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. मात्र विकेट जाण्याची संख्या मोठी आहे. एकमेव बॅटर यशस्वी राहिला तो म्हणजे तुम्ही बघा अजित कड, ज्याने षटकार खेळला होता. तर हा बॉल यावेळेस महादेवच्या बॅटमधून. महादेव नाही, महादेवच्या बरोबरीत आपण पाहतो मध्ये असणारे साईनाथ. साईनाथनं बॉल मारलाय सरळ उंच आकाश मार्गाने. गरज होती या षटकाराची, कारण तो प्रेशर कमी करेल, प्रेशर रिलीज करणार आपण पाहतो हा धडाका राहिलाय. या षटकाराने धावसंख्या 34 वरती जाऊन थांबते. 34 ऑन बोर्ड. 34 धावांचा आकडा धावपलकीवरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अज्जू पेपाने. ओहो हो, यावेळेस तुम्ही पाहाल थोडासा शॉर्ट पेज. चेहऱ्याच्या समोर चेंडू निघून गेलाय सरळ रक्षकाच्या हातावरती. थोडासा हाफ ट्रॅकर तिकडे बघितला होता. अर्ध्या विकेटवरती बॉल ठेवण्याच्या प्रयत्नात दिसले. 34 धावा. 4.4चा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. थोडेसे शांत पद्धतीने आपण पाहतो टीम पुढे ट्रॅव्हल होताना दिसली. कमी धावपलकीमध्ये टीमला लढावं लागेल का अशा प्रश्नचिन्ह आता तयार आहेत. यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे. हा बॉल वेट केलाय, कव्हरच्या दिशेने बॉल टोलवलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सरळ कव्हर सीमारेषेच्या पार. या बॉलवरती सुद्धा धावा मिळाल्या त्या 4. या षटकामध्ये धावा गोळा केल्या टीम आभाळवाडीने. आपण बघितलं की फायटिंग टोटल पर्यंत जायचंय. 38 38 धावा धावपलकीवरती. 38 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. या षटकामधला मात्र शेवटचा चेंडू टाकायचा तो अज्जू पेपारीला आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. हाही चेंडू वेट केलाय. थोडंसं आपण पाहतो उशिरा खेळलेला चेंडू खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट केले. डीप पॉइंट मध्ये बॉल ढकललाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 5 ची समाप्ती होते. 5 षटकांचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद आभाळवाडी. धावसंख्या 39 वरती. 5 ओव्हरमध्ये 39 धावा. शेवटचे 6 चेंडू आता पहिल्या इनिंग मधले शेष असणार आहेत. बॉलिंग मार्क वरती निलेश. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल आपण पाहतोय निलेशांचा. एक टप्पा घेत सीमारेषा पार 4 रन. निलेश बांगर बॉलिंग मार्क वरती. पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय चौकारांची सुरुवात आहे. इथे फिनिशिंग टच आता कशा पद्धतीने आता इथे पुढे बघायला मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आपण पाहतोय पुन्हा एकदा आकार घेताना आपण धावफलक पुढे बघाल. 43 धावा. एक फायटिंग टोटल जो अचीव केला होता किंवा अजूम केला होता मनामध्ये एक 50-55चं घर, तर ते तिथपर्यंत येण्याचं काम साईनाथनं मात्र आपल्या टीमसाठी तो एक मोठा एफर्ट्स दिलाय. जिकडे 8 खेळाडू बाद आहेत तिकडे या खेळाडूंना मात्र आपल्या टीमसाठी काही खेळ दाखवलाय. निलेश बांगर यावेळेस थोडंसं शरीरापासून दूरवरचे चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात. प्लॅन मिसची कहाणी. डॉट बॉलची सांगता अक्षय चांदगुडे सरांबरोबर तुम्ही बघतात मध्ये भैया काकडे सर. आजी प्रतियोगिता आपण पाहतो उभी करण्या पाठीमागे खेळाडूंबरोबरीत आपण पाहतो पर्सनली कॉन्टॅक्ट आणि महाराष्ट्रातल्या दिग्गज अंपायर पॅनलची आपण पाहतो या ठिकाणी हेड आज तुम्हाला जे स्क्वेअर लेग अंपायर्सच्या भूमिकेमध्ये काम करताना बघायला मिळतील. तर आमचे प्रवीण सर याचा टीव्ही अंपायर अरे बॅटनं थोडासा अक्रॉस लाईनच आहेत. मिड विकेटमध्ये चेंडू निश्चित 2 साठी धावतील कारण साईनाथला स्ट्राईक ठेवायची होती मात्र तिकडे जागा किंवा वेळ हो सुमित भंडारीच्या हातातून बॉल निसटलाय आणि त्यामुळे 2 धावा घेण्या इतपत वेळ मिळाला. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं 45 धावांचा आकडा हा धावपलकीवरती तयार होतोय. शेवटचं षटक आहे. 45 धावा धावपलकीवरती. 8 गडी बाद आहेत.
आणि 45 धावांचा आकडा हा धावपलकीवरती आपण आतमध्ये बघताय. सुरुवातीच्या तुलनेमध्ये हा धावपलक एक चांगला आहे, कारण सुरुवातीला बघितलं होतं की विकेट खूप जास्त गेला. हा बॉल उडवलाय सागर भालेराव आणि बॉल सागर भालेरावला नाही अडवता आलाय. बॉल पडलाय सरळ सीमारेषेच्या पार, आउट ऑफ द पार्क आणि धावा मिळाल्या त्या 6. इट्स अ बिग टोटल, अ गुड मॅच. एक चांगला सामना होऊ शकतो. 50 ओलांडली टीम, 51 आव्हाडवाडी. कारण विकास जाधवची षटकं आहेत, द अनप्रिडिक्टेबल, द मॅजिक ऑफ फिंगर. अजित कडची षटकं आहेत, मजा येईल या धावांमध्ये सुद्धा. आणि फिल्डिंग टीमला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे रिॲक्शन तुम्हाला सुमित भंडारीची या चेंडूवरती बघायला मिळाली. 51 धावा धावपलकीवरती, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅकवर्ड पॉइंट पुढे. शेवटच्या षटकाचा खेळ आपण बघतोय आतमध्ये. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राइक इन. तोही बॉल थोडासा आपण पाल खाली राहिलेला चेंडू, धाव येत नाही. संपली 6 षटकं. विजयाचं टार्गेट आहे 53 धावा. शरद भाऊ गोते इथे आमच्या बरोबर. इथे भाऊ, आपण मुख्य स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा, आपलं स्वागत आहे. द ग्रेट मराठा वॉरियर्स टीम उरुळी कांचनच्या संघाचे संघमालक. त्या दिवशी भाऊने इंदापूरमध्ये टीम दिली होती. इंदापूरमध्ये सुद्धा उरुळी कांचनचा संघ सेमीफायनल खेळला. आज जरी त्यांना पहिल्या मॅचमध्ये पराभव आलेला असला तरी यानंतरची मॅच आपण पुन्हा त्यांची टीम खेळताना बघणार आहोत. आज थोडीशी चेंजेस आहे टीममध्ये. आज काही बदल घेऊन शरद भाऊंची टीम आज या स्पर्धेसाठी खेळते. तर शुभम हरपळेच्या मागे सगळे खेळाडू मैदानात एका लाईनमध्ये येत आहेत. आणि 53, इट्स अ फायटिंग टोटल. कमी धावपलकेचे सामने सुद्धा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात. तर बघायचं आहे अज्जू पेपारे, हे शान आहे क्रिकेट की. जुन्नर टेनिस बॉल क्रिकेट आणि पुण्याचा एक मोठा खेळाडू कसा रोखला जाईल. आव्हाडवाडीचा हा सेटअप आपण पाहतो, त्यांना थांबवणार आहे. विकास बरोबर अजितकर हा मॅटर करेल, आपण पाहतो हा खेळ. त्यामुळे बॉलिंग डिपार्टमेंट बाळा आपलं कसं वापरतो या मॅचमध्ये, यावरती लक्ष राहील. यानंतरची मॅच होईल उरुळी कांचन आणि यामधील पराभूत होणारी टीम. तो मात्र 5 षटकांचा सामना होणार आहे.
विजयासाठीचं 53 धावांचं टार्गेट आहे आणि हे 53 धावांचं टार्गेट घेऊन पहिली जोडी आपण पाहतोय स्वप्नील जगताप आणि बरोबरीत अकिब बेपारी आणि पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आले ते अजित कड. पहिल्या षटकासाठी अजितला आपण बॉलिंग मार्कवरती बघाल. पहिली सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. लेट्स प्लेची घोषणा. बंटी घाटे, वेलकम बंटी सर. बंटी घाटे यांचं आपण पाहतो या ठिकाणी वेलकम बॅक. महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे मालक आणि जेजुरी पुरंदर आणि या तालुक्यातील यशस्वी संघ मालक. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे नाव आहे. संघ मालक म्हणून आहे, ॲज अ प्लेअर म्हणून आहे आणि तालुक्यामध्ये सर्वात दिग्गज आयकॉन आणणारा पहिला कॅप्टन बंटी घाटे. त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. अकिब आपण पाहिला ऑन स्ट्राईक एंडला. पहिला बॉल का बाउन्स मिळालाय आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक बाउन्सची घोषणा सुद्धा पंचांनी देऊन टाकली आहे. आम्ही बंटी घाटे सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यांच्याबरोबरीत आमचे CA आकाश भटेवारा सरांना विनंती आहे. आमचे आकाश भटेवारा सर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनाही विनंती करतो आम्ही की आपण मुख्य व्यासपीठावरती या. चरण सर आपण पाहतो इथे आमच्या बरोबरीत आहे. सरांनाही विनंती की सर आपण वरती या. पहिले 2 चेंडू आपण सांगितलं होतं 50-55 जिंकण्यासाठी नाही मात्र लढण्यासाठी पुरेसा आहे आणि तिथपर्यंत जा हा कॉल बाळानं दिला होता आणि तो कॉल आपण पाहतो सिद्धार्थ कॅप्टनचाही होता आणि आता तिथपर्यंत संघ म्हणजे 53 धावांची मॅच आहे त्यामुळं मजा येईल ह्या मॅचमध्ये. आपण सांगितलं होतं की हा 2 गोलंदाजांचा जो स्पेल राहील ना अजित कडचा आणि अजित कड बरोबरीत विकासचा. आतापर्यंत 2 चेंडू अख्खी बेपारीला डॉट टाकून घेतलेले आहेत. 2 चेंडूवरती धाव मात्र त्यांना घेता आलेली नाही आणि हाच अजित कड जो बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपल्या षटकातला हा तिसरा चेंडू घेऊन येईल. बॉल यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू या स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचाक्षी चांदगोडे सरांनी सांगितला. स्क्वेअर बॉलची घोषणा आहे आणि एका अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार येईल. 1 धाव धावपलकीवरती आणि खेळ आपण पाहतोय पुढे सुरू झालाय. एका धावेच्या बरोबरीत संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होत असताना धावपलकीचा सिलसिला. एक चांगलं मैदान आहे. विशेष म्हणजे एका हाती निसर्ग आहे, एका हाती शहर आहे आणि मोकळ्या आकाशाखाली हे मैदान हे निसर्ग सानिध्याच्या मैदानात आपण पाहतो. अर्थात अवर्णनीय एक सुंदर दृश्य तुम्हाला या स्पर्धेतून बघायला मिळतं. विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अजित कडचा वेग तुम्ही बघा किती आहे. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज कमी धावपलिकेमध्ये लढायचं हे डोक्यामध्ये माहीत आहे आणि या कमी धावपलिकेमध्ये लढत असताना आपली सगळी ताकद त्या मॅचसाठी द्यायची आहे. स्वतःमधलं बेस्ट द्यायचं आहे आणि ते बेस्ट द्यायला आता सुरुवात केली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 चेंडूमध्ये 1 धाव ती सुद्धा वाईटची आहे. कव्हरमध्ये हा चेंडू सहज स्टंपवरती बॉल मारण्याच्या प्रयत्नात कव्हर मागे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि कॉलिंग फसलाय. मिसअंडरस्टँडिंग आणि स्वप्नील जगतापला या मॅच मध्ये एकही बॉल नाही खेळता येणार आहे. स्वप्नील जगताप सारखा एक चांगला खेळाडू एक स्टार आहे. हे बड़े मैच का बड़ा खिलाड़ी हो सकता था मात्र मिसअंडरस्टँडिंग आणि या मिसअंडरस्टँडिंगच्या बेसवरती पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का मिळालाय. यस भैया चेक करायचंय. ओके स्वप्नील सर थांबा मग. ओके तिसऱ्या पंधरा OUT स्वप्नील सर चेक केलाय आणि आपण धावबाद आहात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी झालेली मिसअंडरस्टँडिंग आणि पहिल्या विकेटचं पतन हा पहिला धक्का आहे टीम T20 स्पोर्ट्स बेल्ले. 53 धावांचा प्रवास घेऊन आतमध्ये उतरणारी टीम. हेच कॅल्क्युलेशन स्कोर बोर्डवरती जरी सोपं दिसत असलं तरी हे मैदानावरती आतमध्ये पूर्ण करत असताना तितकंसं सोपं राहणार नाही. आणि आपण सांगितलं होतं की कमी धावपलकेचे सामने अनेक वेळा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात आणि ही मॅच सुद्धा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करताना आपल्याला ते वेगळं सौंदर्य या मॅचमध्ये बघायला मिळू शकतं. न्यू बॅट आतमध्ये दाखल होतील. बघा भैया नाव सांगा खेळाडूचं. भैया नाव सांगा प्लेयरचं नॉन स्ट्रायकरला. स्वप्नील भैया. गणेश न्यू बॅटर आपण पाहतो गणेश सर नॉन स्ट्राईक एंडला. खेळाला सुरुवात होईल आणि नॉन स्ट्राईक एंडला गणेश सर आलेले. पहिल्या षटकाचा खेळ पुन्हा एकदा अजित कड. थोडंसं शपल ट्रिगर मुवमेंट आहे. अक्रॉस दी लाईन जाण्याच्या प्रयत्नात शुभम हरपळे मिड विकेट मध्ये मागे उभा करून ठेवलाय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या तुम्ही बघाल 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
3 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. एक गडी मात्र तो बाद झाला. तो कसा झाला तर तो धावबाद झाला. अवळवाडीला आपण ज्यावेळेस बॅटिंग करताना बघितलं त्यावेळेस त्यांच्या 8 विकेट गेल्या होत्या. अजय इंडू हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा गुड कलेक्शन. ओहो मिसअंडरस्टँडिंग पुन्हा एकदा तीच चूक होणार आहे आणि दुसरा धक्का सुद्धा या षटकामध्ये धावबादचाच असणार आहे. 2 खेळाडू धावबाद होऊन मैदानातून माघारी गेलेत. मॅच मध्ये टर्न करणारे ट्विस्ट निर्माण करणारे हे क्षण आहेत. धाव मिळतही नाही आणि खेळाडू 2 मैदानातून माघारी गेलेत. गणेश बाद होऊन माघारी फिरलाय. अखी बेपारीचे कॉलिंग 2 फसलेत का मोठा मुद्दा राहील या मॅच मधून, कारण हा सामना वाटतो तितका सोपा नाहीये. त्यामुळे बघायचं आता 2 खेळाडू बाद होऊन गेलेत. पहिल्या षटकामध्ये अजित कडचं काम फक्त 3 धावा दिलेत. 2 खेळाडू धावबाद. विजयाचं कॅल्क्युलेशन 30 चेंडू 50 बरोबर. 5 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आता हा सामना जिंकण्यासाठी. 30 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. बंटी घाटे सरांची टीम या प्रतियोगितेमध्ये आहे की नाही माहित नाही अजून. ओहो काल सरांचा संघ तुम्ही या स्पर्धेत बघितलाय. बंटी घाटे सरांची टीम मात्र तुम्ही बघा तालुक्यातली पहिली टीम ज्यांनी प्रोफेशनल कमर्शियल लेवल तक टेनिस बॉल क्रिकेट खेळलं. बाहेर पडले. बाहेर गावातलं क्रिकेट आपल्या तालुक्यातील जेजुरीतील खेळाडूंना त्यांनी दाखवलं आणि आज तुम्हाला त्यांची टीम आयकॉन बंटी घाटे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. विकास आलेत बॉलिंग मार्क वरती. विकास जाधव. पहिल्या षटकामध्ये अजित कडनं सुरुवात चांगली केली. फक्त 3 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. तर आता न्यू बॅटर आपण पाहतो आतमध्ये खेळण्यासाठी आलेत ते अज्जू बेपारी. आपण पाहतोय स्ट्राईक वरती. आता ही जोडी आपण पाहतो महत्वाची राहणार आहे. खेळायला आपण पाहतो या ठिकाणी पुढे सुरुवात होईल. विकास जाधवचं हे षटक महत्वाचं ठरेल कारण पॉवर प्ले ऑन आहे. रेस्ट्रिक्शन्स आपण पाहतो फील्ड सेटअप वरती आहे. असे स्पेल महत्वाचे राहतील कारण कमी धावपलकीच्या मॅच आहेत. पहिला बॉल सिद्धार्थ क्लोज विकेटला आहे. हेच त्यांना खेटून उभा आहे आणि विकासचा पहिला बॉल सरळ यष्टिरक्षक सिद्धार्थकडे पोहोचलाय. या चेंडूवरती सुद्धा धाव राहत नाही. डॉट बॉलची सांगता तिकडे बघायला मिळेल. 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी बरोबर. इथून पुढे 50 धावांचा प्रवास मॅच मध्ये. ड्रामा क्रिएट होणारा एक मोठा सेट. जुन्नर बेल्ले. तर तुम्ही बघताय हवेली पुण्याचा अवळवाडीचा हा सेट. वाईट बॉलचा कॉल यावेळेस पंतांकडून. यावेळेस मात्र स्वेर चेंडूची घोषणा पंताने सांगितले का अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 4 पूर्ण झाल्यात आणि या 4 धावेच्या बरोबरीत आपण पाहतो विजयाचं कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. ते बदलताना दिसेल. राईट हँड बॅटर. मॅच ऑन आहे. अजूनही सामन्यातलं समीकरण आपण पाहतो इथून पुढे चेंज होऊ शकतं. मात्र कमी धावपलकीमध्ये गोलंदाजांनी चांगला पवित्रा दाखवलाय. अजित कडचं षटक फक्त 3 धावांचं. तर बघायचं विकास या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने काम करेल. पॉइंटमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या समोरनं थोडासा टर्न मिळाला आपण पाहतो चेंडूला. नितीन मांढरेचं षटक सुद्धा आपण पाहतो या मॅच मध्ये निर्णायक असणार आहे. तोच तुम्हाला पॉइंटमध्ये काम करताना दिसला. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावपलकीवरती येत्या 6 धावा. 6 धावांचा खेळ. 5 ओव्हरमध्ये 50 बनवायच्या होत्या म्हणजे प्रति षटकापाठीमागे 10 धावांचं रिक्वायर्ड रेट आहे. या षटकामध्ये विकास किती धावा खर्च करतो. इथून पुढची मॅचची कहाणी कशी राहील. प्रत्येक चेंडू एक नवा इतिहास लिहिल. कमर्शियल लेवलच्या टेनिस बॉल क्रिकेट मधल्या 2 मोठ्या दिग्गज टीम भिडल्यात एकमेकांपुढे. हा चेंडू पुन्हा विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नाही. बॅटवरती तो चेंडू व्यवस्थित मिडल झाला. पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव टाकून घेतला विकासनं. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मॅचची कहाणी मात्र बदलताना दिसेल. रिक्वायर रन रेट वाढवायचंय. प्रतिस्पर्ध्याला थांबवायचंय. विकेट घ्यायच्यात. हा पवित्रा माइंडमध्ये सेट आहे आणि त्या पवित्र्या बरोबरीत आपण पाहतो टीम आतमध्ये काम करते. धावसंख्या आपण बघतोय ती 6 वरतीच आहे. स्थिर आहे आणि 2 धक्के. 1.3 चा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. 1.3 चा खेळ. हा बॉल यावेळेस थोडासा लेंथ आहे. पुढे टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिकडे चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि त्या चेंडूवरती धाव सुद्धा फक्त एकच येईल. एकच धाव. अखिबला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावपलकीवरती 7 आकडा आहे.
मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतायत आणि 7 धावा धावपलकीवरती. तर एका साईडला अज्जू बेपारी. आता या खेळाडूवरती थोडंसं लक्ष राहील कारण अज्जू बेपारीकडे अनुभव आहे, त्याच्याकडे ती स्ट्रीक आहे. अशा सामन्यांना फॉलो करण्याची आपण पाहतो किमया आहे. त्यामुळे अज्जू बेपारीचा आपण पाहतो ठिकाणी. आता इथून पुढचा खेळ वेट केला, थोडासा आपण पाहतोय वेट करत चेंडू खेळला होता तो कव्हरमध्ये. पुन्हा एकदा एक धाव त्या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र धावपलक एकेरी अंकामध्येच आहे, तो म्हणजे 8 धावा आतापर्यंत. 1.5 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झालाय आणि 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 धावांचा आकडा धावपलकीवरती. विकासला हा शेवटचा चेंडू टाकायचा या षटकातला. हो, तो बॉल बेट केलाय, बॉल पॉइंट मध्ये. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. एक स्क्वेअर कटची झलक आहे आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. आकी बेपारीचा एक सुंदर खणखणीत चौकार. 2 षटकांचा खेळ टाकून झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 वरती. 24 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या 41 धावा. 24 चेंडू मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मात्र यावेळेस जे रेस्ट्रिक्शन्स आहे फील्ड सेटअप वरतीच, ते रेस्ट्रिक्शन हटलं जाईल कारण पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले होता तो 2 षटकांचा, तो टाकून पूर्ण झालाय. 2 ओव्हरचा खेळ धावपलकीवरती. धावपलक आहे पुढे. तर 24 मध्ये 41 ची मॅच ऑन आहे. 24 चेंडू 41 चा खेळ. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि पुन्हा बॉलिंग मार्क वरती अजित कड हे तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतील. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करणारा खेळाडू अजित कड आणि ज्याला तिसऱ्या क्रमांकाचं षटक म्हणजे तो त्याचा वैयक्तिक कोठा पूर्ण करणार आहे. आणि मॅच कहाणी 24 मध्ये 41 चा खेळ. 24 चेंडू मध्ये 41 चा प्रवास आता मॅच मध्ये बघायचा आहे. हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून हा फटका क्षेत्ररक्षक मागे उभा करून ठेवलाय. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन तिथे. आता मात्र गॅप शोधणं थोडंसं कठीण जाईल कारण 5 खेळाडू लाईन वरती जाऊन उभे राहिलेत. आता इथून पुढचा खेळ कशा पद्धतीने ट्रॅव्हल करतील अकीब आणि अज्जू यावरती लक्ष राहील. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची होती, ती महत्वाची हाताळली आहेत. अजित कडचा कोठा आपण पाहतो या षटकाबरोबरीत कव्हर होईल आणि त्यानंतर तुम्ही बघाल कदाचित पुन्हा एकदा विकास, नितीन वांढरे यांना पुढे आणण्याचं काम केलं जाणार आहे. तर अकीब एक चौकार या आधी बघितला, थोडेसे डीप मध्ये बॅकफुटला थोडेसे बॅकफुटवरती सरकले होते. डाऊन दी ग्राउंड. गवताला कापत हा चेंडू मागे गेलाय. पुन्हा एकदा या बॉलवरती सुद्धा एक सिंगल. 2 चेंडूवरती 2 सिंगल आहेत आणि धावपलकीवरती 14 आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. विजयाचं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदलतंय. 22 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा. 22 चेंडू मध्ये 39 धावांची मॅचची कहाणी ऑन तुम्हाला पुढे बघायला मिळते. हवेली शिरूरला रिप्रेझेंट करणारी टीम आहे आव्हाळवाडी. ओ हो हो हो, मोठा एज आहे, मोठा एज. खूप मोठी चूक झाली आहे, मोठा फंबल आलाय आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजित कडनं काम तमाम करून टाकलं होतं अकीब बेपारीचं. मात्र झालेली फार मोठी चूक आणि या चुकीचा फटका असा आहे की त्या चेंडूवरती धावा सुद्धा 4 आहेत. अज्जू बेपारीचं काम तुम्ही बघितलं होतं होत असताना तिथे अकीब नॉन स्ट्राईक हँडला होते. अज्जू बेपारीचा झेल या मॅच मध्ये सुटणं निश्चित ही बाब कठीण आहे. या चौकारानं धावसंख्या 18 वरती. 18 धावा धावपलकीवरती. 2.3 मोठी चूक झाली टीम. 21 चेंडू आणि बनवायच्या त्या 35 धावा. एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. एकदा निघून गेलेला क्षण परत येणार नाही. कमी धावपलक्यामध्ये ही चूक थोडीशी कठीण असू शकते. हा बॉल ही चूक आहे तुमची झालेली. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर अज्जू बेपारीनं बॉल सरळ सीमारेषेच्या पार शांत पद्धतीनं बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. फाईन लेग बॉन्ड लाईन क्लिअर केली. षटकार आलाय. या षटकारानं धावसंख्या 24 वरती जाईल. 2.4 षटकांचा खेळ संपला. 2.4 ओव्हर नंतरच 24 आहेत. 20 चेंडू आणि बनवायच्या राहिल्या 29 धावा. 20 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. आता खेळ जिंकण्यासाठी मॅच क्लोज आहे. आपण पाहतो हा सामना अजून सुद्धा जवळ आहे. पुन्हा एकदा अजित कड.
हो यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन गॅप शोधण्याच्या प्रयत्नात होते. शतरक्षक समोर मात्र कठीण होतं. आपण पाहतो चेंडू हातावरती घेणं मात्र एफर्ट चांगले राहिले. एक धाव. पुन्हा एकदा एका धावेच्या बरोबरीत खेळ पुढे. 2.5 चा खेळ संपलाय आणि 2.5 नंतर 25 धावा धावपलकीवरती म्हणजे 19 चेंडूमध्ये 28 ची मॅच आहे. 19 चेंडूमध्ये 28 चा हा प्रवास. जिंदगी खेलती भी उसके साथ हो जो खिलाड़ी बेहतरीन है. दर सबके एक से. और जिंदगी शायद उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. बेल्ले बनाम टीम आभाळवाडी. अ बॉल सेकंड स्लीप थर्ड स्लीपच्या डोक्यावरून बॉल डीप थर्ड मॅन सीम आरेषा पार आणि धावा मिळाल्या 4. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूमध्ये बनवायच्या राहिल्या त्या 24 धावा. 18 चेंडूमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 4 विकास बॉलिंग मार्कवरती तयार आहेत. विकास जाधव कव्हरच्या डोक्यावरून बॉल खेळलाय. गॅपमध्ये मोठा खेळ आहे. अज्जू बेपारीचा झेल सुटणं बंटी सर ह्या मॅच मध्ये ही गोष्ट नुकसान करणारी होती. इथे समगीर सर आपण पाहतो स्टेजवरती आहेत. अज्जू बेपारी हा मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू आहे आणि त्याचा झेल जर होतोय ना परिस्थिती बदलून टाकणारी खेळी. साईनाथला कौतुक करू आम्ही साईनाथचं एका साईडला कारण 8 खेळाडू एका साईडला बाद झाले होते मात्र त्यानं फिनिशिंग टच आपल्या टीमसाठी चांगला दिला होता आणि त्या बेसवरती आपण पाहतो टीम 50 ओलांडू शकली. तर आता 18 पहिल्या बॉलवरती चौकार आलाय म्हणजे 17 मध्ये 20 राहिल्यात. 17 चेंडूमध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल यावेळेस मात्र प्ले अँड मिस स्विंग अँड मिस ची कहाणी. डॉट बॉलची आपण पाहतो तिकडे सांगता शेवटचे 16 चेंडू डावात आहेत आणि 16 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 16 चेंडूमध्ये 20 धावांचा आपण पाहतो खेळ. अज्जू ऑन स्ट्राईक इन. झेल सुटल्यानंतर षटकार आणि चौकार खेळलाय म्हणजे त्याच धावा आपण पाहतो प्रतिस्पर्धी टीमला आतापर्यंत थोडेसे नुकसान करणारे मात्र अजूनही तुम्ही 16 मध्ये 20 ची मॅच लढू शकता. बॉल पुन्हा एकदा विकास. याच गोलंदाजीसाठी या खेळाडूची ओळख आहे. अनपिटेकेबल द मॅजिक ऑफ फिंगर. बोटांची जादू दाखवणारा हा फिरकीचा जादूगार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चांगल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या बेसवरती संभ्रमात टाकणारी गोलंदाजी करतो विकास. संभ्रम निर्माण करतो फलंदाजाच्या मनामध्ये. अशा खेळ या खेळाडूचा कायम आपण बघतो. पहिल्या बॉलवरती चौकार मात्र त्यानंतरचे 2 लागोपाठ निर्धाव. 15 चेंडू 20 ची मॅच. 15 चेंडूमध्ये 20 चा हा प्रवास आपण पाहतो खेळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अज्जू बेपारी पुन्हा एकदा फील्ड सेटअप आपण पाहतो. अज्जूसाठी थोडासा बदलवलाय. क्लोज विकेट कीपर आलेत. पहिली स्लिप तयार करून ठेवली. लेग स्लिप मध्ये एक खेळाडू आहे आणि बॉलला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आकिब बेपारे. स्क्वेअर लेग पंचांकडे आपण पाहतो अपील आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत स्वप्नील भैया काकडे यांनी तिसऱ्या पंचांची मदत आता घेतली. डिसिजन पेंडिंग थर्ड अंपायर.
तिसऱ्या पंचांचा डिसिजन अकीब सेफ आहेत. एक धावाले 14 चेंडू खेळात आहेत आणि 14 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून बनवायच्यात 19 धावा. 14 चेंडू मध्ये 19 धावा. पुन्हा एकदा विकासनं हा सामना लांबून ओढत आणलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतो पुन्हा त्याची किफायतशीर गोलंदाजी बघायला मिळाली. 14 चेंडूंचा खेळ प्रवास शिल्लक या मॅच मध्ये आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात तर 19 धावा. 14 चेंडू 19चा खेळ. पुन्हा एकदा अकीब ऑन स्ट्राईक इन. सुरुवातीपासून हा खेळाडू खेळतोय. अजय इंडुशिरापासून थोडासा दूरवरती गॅप मोठा. बॉल निघाला सरळ सीमारेषेच्या बाहेर. गवताला कापत गेला बॉल आणि धावा आल्या त्या 4. या चौकारानं पुन्हा चेंडू आपण पाहतो अर्थात तो खेळ क्लोज आहे. 13 चेंडू आणि 15ची मॅच. 13 चेंडू मध्ये 15 धावांचा खेळ शिल्लक राहील. तेरा चेंडू मध्ये 15 धावा. विजयासाठी आपण आतमध्ये बघतोय ही मॅच. या षटकातला हा शेवटचा चेंडू टाकायचा विकासला आणि हा बॉल खेळलाय विरुद्ध दिशेने. उंच आकाश मार्गाने हा बॉल सीमारेषेच्या पार. धावा 6. शेवटच्या बॉलवरती शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. 12 चेंडू मध्ये आता बनवायच्या राहतील त्या फक्त 9 धावा. 12 चेंडू मध्ये 9 धावेंची आवश्यकता आता खेळ जिंकण्यासाठी. यानंतर जो टॉस होईल तो बंटी सरांच्या शुभ हस्ते होईल. यामधला पराभूत होणारा संघ उरुळी खांचेंच्या बरोबरीत लगेच मॅच खेळेल. महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहे एसआरआर क्रिकेट फाउंडेशन प्रेझेंट मल्हार चषक. पहिल्यांदा केतन म्हात्रे उरुळीत, जेजुरीत, पुरंदरमध्ये पहिल्यांदा केतन म्हात्रे बॅनर लागले होते. पुढच्या वर्षी पवन केने तुम्हाला दिसेल. स्टार आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधले रथी महारथी मल्हार चषकामध्ये आणण्याचं काम यावर्षी तुम्ही बघितलं ऑक्शन झालं होतं. एसआरआर क्रिकेट फाउंडेशन प्रेझेंट मल्हार चषकाचा मोठा अद्भुतपूर्व खेळ हा जेजुरी महाराष्ट्राचा आराध्य दैवत, अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजे जेजुरीचा खंडोबा आणि महालक्ष्मी. 9 बनवायच्या ताजू. ये मुस्कुराता हुआ चेहरा है बंटी गाटे. वो नहीं क्या वो बोलते वो कुछ एहसास दिल से जुड़े बस उन्हें निभाने का शौक है. आज समगीर सरांबरोबरीत आपण पाहतो त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आज खास त्यांची टीम आपण पाहतो ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या बेसवरती उद्याही खेळेल. अज्जूसाठी पहिला बॉल डॉट. 11 बॉल 9. 11 चेंडू मध्ये 9ची मॅच. नितीन मांढरे बॉलिंग मार्क वरती 44 वरती खेळ. अक्षय चांदगुडेंना आता बंटी घाटे सरांनी ओळखलंय. हो यावेळेस फटका फसलाय. अँडी डाऊन द बॉल टेकन अ कॉट and big wicket is down. Ajju Bepare back to the pavilion. मोठा मासा गळाला सापडलाय. 10 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 9 धावा. 10 चेंडू मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सागर नाना इन लाईव्ह ऍक्शन. सागर नाना पांगारे. कमबॅक काय असतं हे उरुळीकरांना दाखवून देणारा खेळाडू. 2 वर्षापूर्वी अनसोल्ड यादीतलं हे नाव. मात्र याच अनसोल्ड यादीतल्या नावानं दाखवून दिलं कमबॅक कसा असतो. आज अनेक संघ मालक संघनायक सागर नाना पांगार यांना आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी तयारी दाखवतात. दोन्ही पर्व गाजवली. 2 नाईट टुर्नामेंट. सागर नानांच्या बॅट बुडली. त्यांचा खेळ जास्त बोलका राहिला. आज यानंतर येऊन लाईव्ह ऍक्शन बघायचंय. मंगेश हरियर बरोबर त्यांची टीम. प्रवीण गायकवाड सर, शरद भाऊ गोते, सागर भालेराव न्यू बॅटर मैदानावरती आतमध्ये. 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 9 धावा. 10 चेंडू मध्ये 9 धावांचं समीकरण आपण पाहतो मॅच मध्ये. नितीन मांढरे या मॅच मध्ये गंमत करणारं षटक राहू शकतं हे. सागर भालेराव पहिला बॉल थोडा इनसाइड आउट गेलेत. कव्हर मागे उभा करून ठेवलाय मात्र धाव तिथे प्राप्त होईल ती फक्त एकच सिंगल. बाळाला बघितलंय तिकडे काम करताना आणि एका सिंगल धावेच्या बरोबरीत मॅच कॅल्क्युलेशन. 9 चेंडू 8 धावा. 9 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 8. हो 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 नितीन हा बॉल तुम्ही अलाव नाही केला जाणार.
लेंथ आहे, पुढे टाकला, बॅट वरती घेतला की बेपारीनं जो प्रॉपर सेट आहे आणि त्या खेळाडूनं चेंडू मारलाय फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. आता मात्र फक्त 2 धावींची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. 2 धावा या मॅच मध्ये फक्त शेष राहिलेल्या आहेत. उरुळी कांचन संघाचे कॅप्टन यांना विनंती आहे आपण टेच्या पुढे या. द ग्रेट मराठा वॉरियर्स बॉल आणि बॅटनं साईनाथ मागे घेतलाय कॅच आणि याबरोबरीच संपलाय खेळ अखी बेपारीचा. अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू मॅच मध्ये शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 2 धावांचा हा प्रवास शेष. दोन धावा विजयासाठी. जिकडे कॅच सुटला ना की बेपारीचा जो बेपारीचा जिकडे झेल सुटला ना तिथे मॅच मधला टर्न पॉइंट राहिलाय. कारण तो जर कॅच होतोय तर मॅचची आत्ताची परिस्थिती वेगळी आहे किंवा वेगळी दिसली असती. आता फक्त 2 धाव्यांची गरज. शेनाबाद अन्सारी यानंतर मैदानावरती येतील सुमित भंडारे. पहिला बॉल थोडासा अलॉंग दी कार्पेट अक्रॉस द लाईनच शुभम हरपळेकडे. 1 धाव. स्कोर इज लेवल. विजयासाठी गरज राहिली एका धावेची. जायचंय शेवटच्या षटकात. शेवटच्या षटकाचा खेळ आणि एका धावेची आवश्यकता आहे. लगेच टॉस केला जाईल. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला खेळायची आहे. उरुळी कांचन संघाचे कॅप्टन आमच्या बरोबरीत जॉईन झालेले आहेत. प्रवीण गायकवाड सर. उरुळी कांचन क्रिकेटचं जे तुम्ही बघाल समीकरण आहे ते बदलून टाकलंय प्रवीण गायकवाड सरांनी. हो हो शुभम हरपळे बरोबर निशाणा लावला होता आणि फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलाय. वेस्टर्नचा वेध घेणारा चेंडू. क्लीन बोल्ड. सुमित भंडारी बाद. धक्का क्रमांक पुन्हा एक मोठा टीम पेल्ले. शुभम हरपळेचा पुन्हा एक डॉट. मॅच बदलते. 4 चेंडूमध्ये अजून 1 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडूमध्ये एका धावेचा खेळ. 1 धाव बनवू न देण्यासाठी आवळवाडीनं सापळा टाकलाय. विजय पप्पू सरांची टीम ना सापळा टाकून दिलाय. 4 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. बॉल स्क्वेअर लेग. अंपायर काश भैया जर खेळाडू असते तर तो बॉल त्यांनी कव्हर केला असता. आता ते ऑफिशियल अंपायर्स आहे. टॉस होतोय लगेच. या आवळवाडी टीमचे कॅप्टन सिद्धार्थ टॉस साठी या.
या आवळवाडी